नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदा द्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् वंदे विद्यासागरं वंदे सन्मतीसागरं दोन्ही हात वर करून जयकारा द्यायचा। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की, आज के आनंद की, कदाचित्तानकूपित इव पश्यत्यभिमुखं विदुरे दारिद्र्यं चकित मीव नश्यत्युनुदिनं विरक्ता कांतेव त्यजति कुगति संगमुदयो न मुच्यत्यभ्यर्वर्ण सोहतीव जिनार्चमा। उपस्थित सद्धर्म भवेजीव, आचार्य भगवंतांनी अत्यंत सुंदर एका ठिकाणी रचना करताना सांगितली, देवता विषयासक्ता नारकः दुःख विवला ज्ञानहीनाच तिर्यंच्या धर्म योग्याही मानवा। देवगतीमध्ये सदैव असंयम असतं, नरकगतीमध्ये सदैव दुःख आणि दुःखच असतं, तिर्यंच्या गतीमध्ये वास्तविक सुख जो आनंद आहे मोक्ष मार्गाचा म्हणजे सकल चारित्र्याचा त्याचा अभाव असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला अज्ञानी म्हटलं। आणि मग धर्मयोग्याही मानवा, धर्म करण्यायोग्य एकमेव मनुष्यगती मानव धर्म सांगितला। तो बहुतेक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाला असं वाटतंय। आता ते वर्ण वाटतंय काय आत्म वाटतंय त्याची व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची आहे। त्याच्यासाठी आचार्य भगवंतांनी सांगितलं
जिन अर्चा रचयत, जिनेंद्र देवाची पूजा करणारा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती, तो जीव आतंक कुपित इव कदाचित अभिमुखम न पश्यति, आतंक क्रोधित हुए के समान कभी सम्मुख नहीं आता। दारिद्र्यम चकितमिव अनुदिनम विदुरे नश्यति, दरिद्रता चकित हुए पुरुष के समान प्रतिदिन दूर से ही नाश हो जाती है। म्हणजे ज्याच्याकडं जिनेंद्र भगवंतांची पूजा करण्याचं सामर्थ्य असतं, त्या व्यक्तीच्या जवळ क्रोध अत्यंत दूर असतो, सन्मुख नाही होता, म्हणजे तो विरुद्ध दिशेला असतो. कोण? क्रोध. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं दरिद्रता प्रति समयाला प्रत्येक दिवशी नष्ट होत जाते. जो जिनेंद्र भगवंतांची पूजा करतो त्याची दरिद्रता प्रत्येक समयाला नष्ट होत जाते. कुगती ही विरक्ता कांतेव संग त्यजती, कुगती विरक्त स्त्री की तरह छोड़ चली जाती. म्हणजे कुगती कधीच आपल्याला मिळणार नाही. जो जिनेंद्र भगवंतांची पूजा करतो त्याला कुगतीची प्राप्ती कधीच होणार नाही. महान पुण्य उदय होता है जो मित्र के समान कभी साथ नहीं छोड़ता है. आणि जो जिनेंद्र भगवंतांची पूजा करतो, जिनेंद्र भगवंतांची अर्चा करतो, जिनेंद्र भगवंतांना आधारभूत जो मानतो, तो जो जीव आहे तो कधीच या ठिकाणी जो खरा मित्र असतो, कसा मित्र असतो? खरा मित्र असतो. तो खरा मित्र दुःख सुख संकटामध्ये कधीच आपल्या मित्राला सोडत नाही. खऱ्या मित्राला कधीही मित्राचं दुःख बोलून दाखवण्याची आवश्यकता नसते. बिन बोलता जो दुःखाच्या मित्राच्या वेदना समजतो तो खरा मित्र असतो. घरामध्ये पुत्र असा असावा लागतो जो माता पितांच्या वेदना न बोलता समजतो. समाजामध्ये गुरु असा असावा लागतो जो भक्तांच्या भावना न बोलता समजावून घेतो. संघामध्ये शिष्य असा असावे लागतात जे गुरूंना न बोलता त्यांच्या भावना समजावून घेऊन जीवन समर्पित करत असतात. घरामध्ये पत्नी अशी असावी लागते जी पतीला न बोलता त्याच्या भावना समजावून घेऊन त्याच्या संसारामध्ये साथ देत असते. घरामध्ये पती असा असावा लागतो की जो पत्नीला न बोलता पत्नीच्या इच्छा जाणून घेऊन तिच्या इच्छेची पूर्ती करणं असतं. हे प्रत्येक स्थान आहे. त्या प्रत्येक स्थानामध्ये त्याचं कर्तव्य आणि जबाबदारी प्रामाणिकपणे पालन करणारा जो व्यक्ती असतो तो कर्तव्याचं पालन करणं म्हणजेच धर्म. महेंद्रदादा धर्माची व्याख्या आगमात दुसरी काहीही सांगितली नाही. धर्माची व्याख्या एकच सांगितली की जो आपल्या कर्तव्याचं पालन ज्या त्या ठिकाणी करतो तो त्याचा धर्म. तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या समोर गेला की पुत्राचं प्रामाणिक कर्तव्य पालन केला तर तुमचा पुत्रधर्म सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसमोर गेला की जो पतीची प्रामाणिक कर्तव्य असतात ती पालन केला की तुमचा पतिधर्म सुरक्षित आहे. तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या समोर गेला आणि त्या मुलामुलींच्या समोर गेल्यानंतर एक पिता कर्तव्य, वडील म्हणून जे कर्तव्य आहे त्याही तुम्ही पालन केला तर तुमचा पिता धर्म सुरक्षित आहे. तुम्ही ज्या वेळेला आदिनाथ भगवान पार्श्वनाथ भगवंतांच्या समोर जाता, 24 तीर्थंकर जिनेंद्र भगवंतांच्या पुढे जाता
आणि भक्त म्हणून तुमच्या कर्तव्याचं पालन व्यवस्थित करता, तरी तुम्हाला एक भक्त म्हणून भक्त धर्म आहे तो त्याचं तुम्ही करेक्ट पालन केला. तुम्ही तुमच्या गुरूंच्या पुढं दिगंबर मुनी महाराजांच्या पुढं जाऊन देवपूजा, गुरुपास्ती, त्यांना आहार देणे, त्यांचा विहार करणे, त्यांची वयोवृत्ती करणे, त्यांना जिनवानी आदी ज्ञान उपकरण देणे आणि त्यांच्या रत्नत्रयप्रती अत्यंत मनामध्ये पवित्र भावना ठेवणे, हे तुम्ही कर्तव्य पालन केला. तर शिष्य कर्तव्याचं तुम्ही पालन केला. ज्यावेळी समाज म्हणून तुम्ही पुढं बसता त्यावेळी समाजाच्या श्रावकांच्यासाठी, समाजाच्या हितासाठी योग्य असणारा तुमच्या कर्तव्याचं पालन केला, तर तुम्ही श्रावक धर्म तुमचं पालन केला. मग धर्माची व्याख्या काय आहे? धर्माची व्याख्या ही आम्ही केलेली लक्षणं आहेत. रात्री भोजन त्याग, पाणी गाळून पिणे आणि रोज नित्य देवदर्शन, हे लक्षण आहेत, तो धर्म नव्हे. धर्माची व्याख्या आहे कर्तव्याचं पालन जिथल्या तिथं करणं, जसं आहे तसं कर्तव्याचं पालन करणं. हे कर्तव्य म्हणजेच धर्म आणि धर्म म्हणजेच कर्तव्य आणि हा म्हणजेच मोक्ष. ह्याच्या पलीकडं कुठलीही व्याख्या अन्य ठिकाणी नाही. त्यामुळं समाजानं समाजाच्या कर्तव्याचं अत्यंत प्रामाणिकपणे, भोळे आणि आंधळी भक्ती श्रद्धा न करता पालन करणं ते समाजाचं कर्तव्य आहे. मुलांच्या प्रती कोणतंही भावनिक न होता कर्तव्यनिष्ठ होऊन मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचं जीवन भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काही वेळेला आईला मुलांना मारावं लागतं, काही वेळेला वडिलांना मुलांना कोंडून घालावं लागतं. हे सगळं तुम्ही करत असताना तुमचं मन आत द्रवीभूत झालेलं असतं की मी कुठं चुकीचं करायला लागलो आहे का. पण न्यायशास्त्र सांगतं तुम्ही तुमच्या ठिकाणी कर्तव्याचं पालन व्यवस्थित 100% पालन करलं आहे, त्यामुळं तुम्हाला तिथं पुण्याचाच बंद होणार आहे, पापाचा बंद होणार नाही. त्यामुळं धर्माची व्याख्या अशी आहे की न बोलता न मागता प्रामाणिकपणे सुखामध्ये मस्ती न येऊन देणारा आणि दुःखामध्ये तुम्हाला त्रास न करून देणारा, ह्या विश्वातील सगळ्यात अत्यंत प्रामाणिक मित्र ह्या विश्वामध्ये कोण असेल तर तो एकमेव आहे, तो म्हणजे आमचा जिनधर्म, जिनेंद्र धर्म, खरा धर्म, वास्तविक धर्म, खरा धर्म. तो तुम्हाला सुखामध्ये अहंकारित होऊन देत नाही. तो तुम्हाला सांगतो कहाँ गए चक्री जिन जीता भरत खंड सारा, कहाँ गए व राम और लक्ष्मण जिन रावण मारा. लय मस्ती लिहू नकोस. भरत चक्रवर्ती 6 खंडाचा अधिपती होता, पण त्याला सुद्धा शेवटी एक दिवस हे विश्व सोडावं लागलं. त्या भरत चक्रवर्तीनं त्याच्याजवळ असणाऱ्या धन संपत्ती ऐश्वर्याचा सदुपयोग केला, तो मोक्षाला गेला. शुभम चक्रवर्तीनं त्याचा दुरुपयोग केला, तो नरकाला गेला. तो अहंकार करू नकोस. सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला सुद्धा त्या संपत्तीचा अहंकार आला. चुकीच्या पद्धतीनं सीतेचं अपहरण केला, परस्त्रीवर त्याची वाईट नजर गेली. सामर्थ्य एवढं असून सुद्धा त्याला धुळीला मिळावं लागलं. तू तुझ्या जीवनात संपत्तीचा, सुखाचा, पदाचा, ताकदीचा, कुपवाडवाल्यांनो विशेष भक्तांचा, विशेष अनुयायांचा गैरउपयोग करू नकोस, गैरफायदा घेऊ नकोस, अहंकार करू नकोस. तसली लोक गेली, लढायला लागली, तू कुठल्या झाडाचा पालायस? शांत हो, शांत हो. जमिनीवरचे पाय तुझे उचलू नकोस. हे सुखामध्ये स्थिर करणारा, अहंकार न येऊन देणारा, गर्व न येऊन देता आपलं बुद्धी परिणाम स्थिर शांत
ठेवणारा जर हे विश्वामध्ये प्रामाणिक कुठला धर्म असेल तो जिन धर्म. मग चेअरमन म्हणणार फार धार्मिक लोकच असं करतात, त्याला काय करायचं? अध्यक्ष, जी लोक प्रामाणिकपणे धर्म करतात ती लोक कधीच अशी वागत नाहीत. जी लोक अशी वागत असतात त्यांच्या धर्माच्या वागण्यात काहीतरी खोट आहे. डाल में कुछ काला आहे याचा निर्णय आपण करून घ्यायचा. काही नसते, लक्षात ठेवा. दर्शन आणि प्रदर्शनामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जो धर्म आत्म्याचं दर्शन करवतो, जो धर्म जे विचार आत्म्याचं दर्शन घडवतं तो खरा धर्म. आणि जो प्रदर्शनाच्या भूमिकेत जगायला शिकवतो तो धर्म असू शकत नाही. आत्माचं दर्शन घडवणारा जैन धर्म आहे, आत्म्याचं प्रदर्शन करणारा जैन धर्म नाही. त्यामुळं आम्हाला सुखामध्ये अहंकार येऊन देत नाही असं मार्गदर्शन जो करवतो तो जैन धर्म, तो वीतराग धर्म. दुःख संकट आलं की आम्हाला त्रास करून देत नाही. काळजी करू नकोस बाळ, हे तुझ्या कर्माचा उदय आहे. अरे सीतासारख्या सीतेच्या पवित्रवती सीतेला सुद्धा गर्भ अवस्थेमध्ये म्हणजे गरोदर अवस्थेमध्ये जंगलात जावं लागलं. तू काय, तुझं काय? दशरथानं घोषणा केली, ऐकायलाय काय झोपालाय? ऐकायलाय. दशरथानं घोषणा केली उद्या सकाळी प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे. प्रभू रामचंद्र त्यांच्यापाशी गेले. ते म्हणले, पिताश्री मला राज्य करायची अजून माझ्याकडे योग्यता नाही. मला राज्यपद नको आहे, सिंहासन नको आहे, तुमची मला सेवा करायची आहे. त्यावेळी प्रभू रामचंद्रांना दशरथांनी समजावून सांगितलं की बाळ, खरा पुत्र तोच असतो जो ऊर्ध्वपणी वडिलांच्या इच्छा पूर्ण करतो आणि वडिलांना आत्मिक आणि मानसिक समाधान देतो, तो खरा पुत्र. सांगा पिताजी, तुमचं सुख आणि तुमचा आनंद कशामध्ये आहे? कशामध्ये आहे सांगा? जैन धर्माप्रमाणे दशरथ राजानं सांगितलं की बाबा, आपल्या कुलाची परंपरा आहे, आपल्या कुलाची परंपरा आहे की वृद्धावस्था दिसू लागली की आपल्या योग्य पुत्राला, योग्य मुलाला राज्य सोपवायचं आणि सगळ्यांच्या परमिशनानं, परवानगीनं दीक्षा घेऊन आत्मकल्याण करून मोक्षाला जायचं. ही आपल्या पूर्व कुलाची परंपरा आहे. आणि आता तुम्ही लहानपणापासून गुरुकुलमध्ये चौघे भाऊ शिकून आलाय. तुमचं चौघांचं एकमेकाबद्दलचं प्रेम, तुमची आस्था, तुमची भावना, तुमचे विचार, तुमचं एकमेकावरचा विश्वास बघून मला आता 100% विश्वास झाला आहे की मी आता दीक्षा घेतलो आणि तुला राजा केलो तर तुम्ही सगळीजण अयोध्येचं अत्यंत उत्कृष्ट राज्यकारभार तुम्ही चालवणार आहे. त्यामुळं आता तुला राज्य देऊन मी माझ्या आत्म्याचं कल्याण करण्यासाठी दीक्षा घेऊन आता राजा नव्हे तर उर्वरित जीवन महाराज बनून जगावं असं मला वाटतंय. आणि ती तुझ्या वडिलांची इच्छा पूर्ण तू करण्यासाठी सक्षम आहेस का नाही? पिताश्री, तुमच्या आत्मकल्याणामध्ये मी कोणत्याही पद्धतीचा अडथळा येऊन देणार नाही. तुम्ही आम्हाला त्या योग्य समजत असाल तर तुमची आज्ञा शिरोधार्य आहे. मी राज्यकारभार सांभाळतो आणि तुम्ही तुमच्या आत्मकल्याणाला करून घ्या. सगळं ठरलं. सगळं ठरल्यानंतर असत्यात प्रत्येक काळात एक एक मंत्रा कामच असते तिचं. आणि आता काय धर्मात पण मंत्रा कमी आहेत असं समजू नका. अहो इतिहास आहे, अयोध्या फोडण्याचं काम बायकांनी केलं.
आणि संघ फोडायचं किती वेळ लागते त्याला. काही नाही घर हे काही तुम्ही कोण सुना चुकीच्या वागल्या वाईट वाटू नका, सासवा चुकीच्या वागल्या वाईट वागू नका, वाटून घेऊ नका. कुठल्या सासूमुळं नवरा कुणाचा बाजूला झाला, कुणाच्या बायकोमुळं मुलगा बाजूला झाला, काही वाईट वाटू नका. हे काय तुमच्या कुपवाडात पहिल्यांदा घडलं नाही, हे अनादी कालापासून घडत आलेलं आहे. हे चालणार आहे. जिथं महत्त्वाकांक्षा निर्माण होते तिथं कधी ना कधी तर कर्णासारख्या महत्त्वाकांक्षी लोकांचा जन्म होतो. आणि योग्यता असून सुद्धा फक्त तो महत्त्वाकांक्षेसाठी चुकीच्या लोकांचा आधार घेतो आणि शेवटी आपल्या योग्यतेला नाश करून स्वतःच्या जीवनाचा नाश करून घेतो. हे अनादी कालापासून आहे. हळूच मंत्रा येते आणि त्या कैकेयीच्या कानात शिंकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कैकेयीचं प्रेम अत्यंत 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 प्रेम रामावर होतं, भरतावर नव्हतं. रामावर प्रेम होतं. जैन रामायण पद्मपुराण वाचून बघा. कौशल्या रामापेक्षा जास्त माया भरताला करत होती आणि कैकेयी भरतापेक्षा जास्त प्रेम रामावर करत होती. म्हणून 4 सवती असून सुद्धा कधी सुद्धा साळूत हातात घेतल्या नाहीत. तुमच्या जावांचं टाळलं ना, सवती असत्या तर काय केलं असता तुम्ही? का झालं नाही? खरं आहे काय खोटं आहे सांगा? झूठ बोले कव्वा काटे. सवती चौघी असून सुद्धा त्यांच्या घरात तिघी काय चौघीच नव्ह का? हां, म्हणजे मला जरा कळतं एवढं तर झालं. म्हणजे कुपवाडवाल्यांना तेवढं तर कळू दे की चंद्रपूर सागरला जरा कळतंय. हां, विश्वास आहे काय? आहे ना? हां, चौघी सवती असून एकमेकांच्यावर एवढं प्रेम, एकमेकांच्यावर एवढा विश्वास, एकमेकांच्यावर एवढा विश्वास होता म्हणून कधी दशरथाच्या डोळ्यात पाणी आलं दुःखाचे. तुम्ही 2 जावा असता तर सासऱ्याला BP आणि शुगर चालू झाली तुम्ही घरात आल्यापासून. नवरा रात्री 11च्या तुमचं सगळं मिटून झोपवा मग येतो म्हणून दोघं भाऊ रात्री 11 नंतर घरात यायला चालू झाल्या. ते भाऊ आणि ते बाहेर बसून काय करायचं म्हणून पुडी चालू झाली. पुडी खायचं कशासाठी म्हणून गुटखा घ्यायचं. ह्याला सगळ्यात जास्त कारणीभूत आमचं घरचं वातावरण आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात मोठं घरचं वातावरण आहे. मी एक विषय घेतलो तर मला 2-2.5 तासाशिवाय वेळ पुरत नाही. आणि आता काय सांगायचं तुम्हाला? काय सांगत होतो? सवती एकत्रित असून एवढा विश्वास होता. त्यांनी एकमेकांच्या मुलांच्या बाबतीत मया प्रेम केलं. ज्या दिवशी तुमच्या मुलाचं लग्न होईल ना किंवा झालं असेल, त्याच्या बायकोकडं तुम्ही मुलगी म्हणून बघा आणि तुमच्या मुलाला जावायच्या रूपात बघा. आयुष्यात कधी तुमच्या घरात भांडण होणार नाही. तुमच्या मुलगीचं लग्न झालं असेल ना तर तुमच्या मुलगीला सुनेच्या रूपात बघा आणि तुमच्या जावयाला मुलाच्या रूपात बघा. तुम्हाला मुलीच्या सासरची एकही चूक दिसणार नाही. हा नियम आहे. पण तुम्ही जातानच बरोबर पिन मारून पाठवताय. कुपवाडची आहेस वाटतं मागं बघायचं नाही. काय काळजी करू नकोस. सरकारनं आता तुझा हक्क गाजवलाय आणि आपण आता इंचावर पैसे मोजतोय. भाऊ तुझा एवढा उदार हर्ष काय सत्य काय हरिश्चंद्र आहे. तुला नुसता तुझ्या बाबाची 10 गुंठ प्रॉपर्टी दिली, तू आयुष्यभर जगशील. तिला पहिलाच तुम्ही दुसरं घर बांधून ठेवलाय. त्यामुळे तिच्याकडे पर्याय आहे. ही आई नाही, लक्षात ठेवा. ती नागिन आहे. नागिन जी भूक लागल्यानंतर स्वतःच्या पिलांना सुद्धा गिळायला आणि पोट भरण्यासाठी खायला मागं पडत नाही. ती नागिन आहे. तुम्ही जाताना तुमच्या मुलगीला शिकवा, आता तुझा विषय संपला. आता सुख दुःख सगळं तुझं तिथंच आहे. तुला तिथंच प्रपंच करायचा आहे. जरा पौनंजेची कथा वाचा, अंजनाची कथा वाचा, जरा चेल्ला राणीची कथा वाचा, जरा मैना सुंदरीची कथा वाचा. म्हणजे आईबाप कसे असतात, मुलगी कशी असते, संस्कार कसे असते ते कळतात.
आपण शिकवतच नाही ते. आपण शिकवायला कमी पडतो आणि मग आपल्याला त्रास होतो. खरा धर्म तो आहे जो सुखामध्ये आणि दुःखामध्ये आपल्याला स्थिर ठेवतो, तोच खरा धर्म आहे. त्या सवती सुद्धा कधी बांधल्या नाही. पण ज्यावेळी रामाचा राज्याभिषेक ठरला, सगळ्यात जास्त आनंद जर सुरुवातीला कुणाला झाला असेल तर तो कैकेयीला झालता. कुणाला झालता? कैकेयीला. पण जसं संध्याकाळ झाली आणि ती मंत्रा आली, तिनं सांगितली, म्हणजे तुझा भरत आता राम सांगल तसं वागणार. तुझा भरत रामाच्या हाताखालचं मांजर होणार, ताटाखालचं. ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळी एक महिला ज्यावेळी तिचा स्वार्थ उत्पन्न करते त्यावेळेला अयोध्येचं हस्तिनापूर व्हायला वेळ लागत नाही. इतकी सुंदर वातावरण त्या अयोध्या नगरीमध्ये. सगळीकडं कमानी, सगळीकडं डिजिटल त्यावेळी नव्हते. कमानी म्हणजे नारळाची ते फांद्या, त्या केळीच्या झाडाच्या घागरीवर घागरी, त्या समडोळीला आहे बघा, तसं एकावर एक असं इतकं वातावरण चांगलं झालं. उद्या सकाळी राज्याभिषेक होणार. पहाटेच्या वेळेला त्यांचं अभ्यंग स्नान, हळद एकदाच लावून घेतलाय तर अजून भोगा लागलायचा. तसं दुसऱ्यांदा हळद लागणार होती. कोणाला? रामाला. सगळं फायनल. तोवर का ती मंत्रा शिंकली आणि मग स्वार्थापोटी कैकेयी आतली जागी झाली. आणि तिनं कधीही म्हटली नाही रामाला वनवासाला पाठवा. जैन धर्माप्रमाणे सचिनदा, रामाला वनवासाला पाठवा असं कैकेयी कधी जैन धर्माप्रमाणे बोलली नाही. आता इथनं पुढचा पार्ट कुपवाड आणि कुपवाडमध्ये राहणाऱ्यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्यांनी कधी कैकेयी म्हणली नाही रामाला वनवासाला पाठवा. तिनं फक्त दशरथापुढे गेली आणि एकच वाक्य म्हटली की मला युद्धाच्या वेळेला मी तुमच्या रथाचं सारथ्य केलते आणि त्यावेळी तुमचा विजय झालता आणि त्यावेळी तुम्ही एक वचन दिलता, तुला काय पाहिजे ते माग. ऐकायलाय काय निखिल? बायकोला घरात 3 तास प्रवचन द्यायचं, पण 3 शब्दाचं वचन कधी द्यायचं नाही, नाही तर घोळ झालाच. ह्या जगातली सगळ्यात जास्त कुठल्याही कॉलेजमध्ये न जाता इमोशनल ब्लॅकमेलिंगची PhDचं सर्टिफिकेट जर कुणाकडे असेल तर ती जन्मतः बायकांच्याकडे असते. सत्य आहे. काय उद्या मी इथं राहणार नाही त्यामुळे चौका नाही लागला तरी पण काय अडचण नाही. आणि चुकून 4-8 दिवसानं, महिना 2 महिन्यानं परत आलो तोपर्यंत आपला राग शांत झालेला असतो. आणि तसं आज 2 जण म्हटल्यात उद्या राहिला तर चौका लावतो. मी म्हटलं नाही मी जाणार आहे, परत येणार आहे तो आम्ही लावणार आहे बघा, यायलाच पाहिजे. त्यामुळे त्यांनी आता वचन दिल्यात, अडकल्यात. त्यामुळे परत येताना 1 दिवस तर आमची व्यवस्था. त्यामुळे आता काही बोललो तरी काय अडचण ती. एक फक्त वचन दशरथानं दिलता आणि त्यावेळी कैकेयी म्हटली योग्य वेळ आल्यावर मी तुमच्याकडं मागून घेतो आणि ती वेळ आज आलेली आहे, मला एक माझी इच्छा पूर्ण करा. तो म्हणतो काय माग? त्यावेळी ती म्हणते माझा भरत फक्त राज्य करावा एवढीच माझी इच्छा आहे. काय म्हणतो तो? ती म्हणते माझा भरत फक्त राजा व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. तिनं रामाबद्दल एक शब्द सुद्धा काढली नव्हती. तो म्हणतो मी रामाला आता घोषणा झाल्या कसं झाल्या, ती घोषणा आजची आहे. मला दिलेलं वचन तुमचं पूर्वीचं आहे, पूर्वीचं वचन पहिला पाळलं पाहिजे. ऐकायलाय पोरांनो, कुपवाडच्या मुलांनो, तुम्ही शाळेला जाताना, बालवाडीला जाताना, अंगणवाडीला जाताना, माध्यमिकला जाताना,
उच्च माध्यमिकला जाताना, कॉलेजला जाताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून तुमच्या व्यवस्था पूर्ण करणारे कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी आहेत काय तुमचे आई वडील आहेत? ऐकू येत नाही? आई वडील असतात. मग आई वडिलांना तुम्ही पहिला वचन दिलाय का कॉलेजच्या पोरापोरींना पहिला वचन दिलाय? ऐकूच येईना मला. मुली कोणी एक दोन तर आहेत का इथं? बर, नसल्या तरी घरात जाऊन ऐकू आज प्रवचन. पहिला वचन कुणाला दिला? दुसऱ्यांदा वचन कुणाला दिला? आहे ते बोलायचं काय त्याला. दुसऱ्या मित्राला म्हण रे, मैत्रिणीच कशाला पाहिजे. आणि संध्याकाळी घरात पाठीवर वळ उठायला नको. कुणाला दिलो आपण नंतर वचन? मित्रमैत्रिणीने दिलो. मग सुशांत पहिलं वचन कुणाचं पाळायला पाहिजे? आई वडिलांचं काय मैत्रिणीचं? आई वडिलांचं पाळ. खरं आहे काय खोटं आहे? हे रामायण सांगतंय, मी सांगत नाही. जसं जीवन जगताना आई वडिलांचं वचनाला पहिला प्राधान्य असतं, तसं धर्मामध्ये पहिला गुरूंना दिलेल्या वचनाचं प्राधान्य असतं, नंतर जगाला दिलेलं वचन पाळायचं असतं. जो व्यक्ती 4 महिन्याच्या 4 वर्षाच्या जीवनात आलेल्या मुलगीला दिलेल्या वचनासाठी आई वडिलांना दिलेल्या लहानपणापासूनच्या वचनाला मोडतो, त्या व्यक्तीमध्ये आणि धर्म स्वीकारल्यानंतर ज्यांनी धर्माचा रस्ता दाखवला, लायसन दिलं आणि ज्यांनी धर्म शिकवला, त्या गुरूंना दिलेल्या वचनापेक्षा श्रावकांच्या वचनाला जो प्राधान्य देतो, त्या लव्ह मॅरेज करणाऱ्या त्या मुलामध्ये आणि असं गुरुद्रोह करणाऱ्या त्या शिष्यामध्ये कुठलंही अंतर नसतं. हे जैन धर्म सांगतंय. रामायण वाचा. म्हणून आंधळी भक्ती करायची नसते, भोळी भक्ती करायची नसते, अंधश्रद्धा असता कामा नये, भोळी श्रद्धा असता कामा नये. राजा दशरथ सुद्धा पहिला कैकेयीला दिलेलं वचन चुकीचं होतं तरी पहिलं दिलेलं वचन त्यानं पाळला, दुसरं दिलेलं वचन पाळला नाही त्यानं. इथं तर आपण आई वडिलांना जन्मल्यापासून वचन देत आलोय, काळजी करू नकोस, तुझं नाव कधी आम्ही खराब करणार नाही, तुला माझ्यामुळं कधी खाली मान घालायला लागणार नाही, तुला म्हातारपणी पाणी पाजतो. हे सगळं आपण लहानपणापासून आई वडिलांना वचन देतो. आणि त्या आईवडिलांच्या संस्कारामुळं, बलिदानामुळं, योगदानामुळं आज तुला 50 लाख, 60 लाख, 70 लाख, कोटी रुपयाची पॅकेजची नोकरी मिळाली. मग तुला परदेश दिसलं, मग तुला ती परदेशी मॅडम दिसली, सगळी तुला नंतर दिसली. पण हे दिसूपर्यंत सगळ्यात मोठं योगदान आणि बलिदान तू तर तुझ्या स्वार्थासाठी 10 तास अभ्यासाचं बलिदान दिलास, पण तुझ्या 10 तासाच्या शिक्षणासाठी 24 तास तुझ्या आईबापांनी बलिदान दिलंय. त्यांचं योगदान सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुझं योगदान महत्त्वाचं आहे. कुठल्या दिशेला चाललोय आम्ही? काय करायला लागलोय? जर उद्या समजा तुमच्या गावामध्ये एक परमिट रूम आहे, दारूचं दुकान परमिट रूम आहे, आणि त्या परमिट रूमच्या खाली दुकान आहे, मालक तोच आहे, आणि वर एक त्याचा मजला मोकळा आहे. कशाचा? दुकानाचा, मालकाचा नव्ह. म्हणजे मालकाचा वरचा मजला नव्ह, दुकानाचा वरचा मजला मोकळा आहे. आणि खाली लिवले परमिट रूम, दारूचं दुकान सगळं, प्रोपायटर अमुक अमुक अमुक, आणि वर लिवलंय व्यसनमुक्ती केंद्र. खाली पण मालक तोच, दारू पे म्हणणारा पण तोच, आणि व्यसनमुक्तीचं औषध घ्यायला ये म्हणणारा पण. अशा माणसावर किती विश्वास असणार आहे आपलं सांगा? नाही. जो स्वतःच्या आईबापांना वृद्धाश्रममध्ये ठेवतो, जो स्वतःच्या आईवडिलांना घरामध्ये जिनाच्या खाली बसवतो,
त्या माणसाला आई आणि बाप म्हणून प्रवचन करण्याचा असतो, व्याख्यान करण्याचा अधिकार जसा नसतो, दशलक्षांमध्ये व्याख्यानाला येत असताना 10 धर्म शिकवत असताना 10 धर्मावर व्याख्यान करून बाहेर गेल्यानंतर परत कमिटीच्या अध्यक्षाच्या घरात जाऊन पोहे खाणाऱ्याला व्याख्यानाला कधी आणायचं नसतं, चहा पिणाऱ्याला कधी व्याख्यानाला नरसूदादा 10 लक्ष. अरे अध्यक्ष आहेत, सांगायला पाहिजे. तुम्ही हसतायच बाबा कुठलं बोलू. 10 लक्षांचं व्याख्यान आपण ठेवतोय की नाही कुपवाडात. 10 धर्मा दिवशी 10 लक्षणामध्ये हितेऊन रात्री भोजन त्यागवर एवढं चांगलं भाषण केला, नरसूदादाला डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणला मी आजपासून रात्री भोजन त्याग. आणि तो बाहेर गेल्यावर म्हणला काय चहा पाणी नाश्त्याची सोय आहे का नाही. तर नरसूदादाची त्या व्याख्यानावर श्रद्धा बसेल काय, विश्वास बसेल काय. जो स्वतःचा आई बाप, स्वतःचे आई वडील, धर्म, जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर ज्याला स्वतःचा विश्वास नाही, त्या दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार आहे काय. नाही. त्या दशरथानं म्हटला मी सगळ्यात मोठी चूक केली बायकांना वचन देऊन. म्हणून महाभारत घडलं ते वचनामुळंच. मत्स्यकन्या भीष्माच्या वडिलाची प्रियसी मत्स्यकन्या, तिला वचन दिला भीष्मानं मी काही जरी झालं तरी मी लग्न करणार नाही आणि मी हस्तिनापूरचं राज्य घेणार नाही. तुला जो माझ्या वडिलांच्या निमित्तानं तुला जो पुत्र होईल त्या पुत्रालाच मी राज्यकारभार देतो. मी हस्तिनापूरच्या सिंहासनाचा सेवक होऊन जगतो. खर तू काय पण कर आणि माझ्या बाबाबरोबर लग्न कर. स्वतःच्या बाबाच्या डोळ्यातल्या पाण्याचे अश्रू, दुःखाचे अश्रू बघून स्वतःच्या राज्यकारभाराचा त्याग करून मत्स्यकन्याच्या मुलाला राजा करतो म्हणणारा भीष्म होता. चुकीची त्यानं घोषणा केला. वडिलाच्या मोहापोटी महाभारत घडलं. दशरथानं न विचार करता हे 2 वचन महाभारत, तुम्ही म्हणताय द्रौपदीमुळं महाभारत घडलं, तुम्ही म्हणताय सीतेमुळं महाभारत घडलं, रावणामुळं घडलं. जरा सखोल वाचा. तुम्हाला कुपवाडवाल्यांना अभ्यास न करताच काम करायची सवय म्हणताना हे सगळं घोळ होतोय. अभ्यास जरा वाचा, इतिहास वाचा. भीष्मानं जर तो संकल्प केला नसता तर हस्तिनापूरची अशी अवस्था झाली नसती. आणि दशरथानं जर कैकेयीला वचन दिलं नसतं तर अयोध्येची अशी अवस्था, रामाला जंगलात जावं लागलं नसतं. म्हणून भक्तांना वचन देताना गुरूंनी आणि बायकांना वचन देताना पुरुषांनी 100 वेळा विचार करायचा असतो, नाहीतर त्यांचं भवितव्य काय चांगलं असत नाही. असं रामायण सांगायला लागलो मी तुम्हाला. शेवटी कैकेयीच्या शब्दापुढं त्याचं सगळं खुटलं आणि त्यानं स्वीकार केला. आणि तो जाऊन रामापाशी रामाला बोलवून घेतला आणि रामापुढं हात जोडतोय. कोण? ऐकू ना कुपवाडवाल्यांनो. दशरथ म्हणजे कोण? रामाचा कोण? वडील. शुद्ध मराठी भाषेत बाप. आपल्या मुलापुढं हात जोडतो आणि म्हणतोय मला माफ कर. मी मगाशी घोषणा तर तुझ्या बाबतीत केलो, पण कैकेयीची इच्छा आहे भरत राजा व्हावा आणि मी काय करू, मी संदिग्ध अवस्थेमध्ये आहे. त्यामुळं मी उद्या दुपारी संध्याकाळी घर सोडणार होतो तुझा राज्याभिषेक सकाळी करून. त्याच्या वाटणीच मी आत्ताच घर सोडतो रात्री. कारण कैकेयीला दिलेलं वचन मी मोडू शकत नाही आणि तुझी केलेली घोषणासुद्धा मी कॅन्सल करू शकत नाही. ऐकायलाय कुपवाडवाल्यानो. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम उगाच म्हटलं जात नाही. शांत बसून 2 मिनिटं राम ऐकतात आणि राम मागतात. एवढीच गोष्ट आहे, एवढीच. अरे उद्या सकाळी तुझा राज्याभिषेक आहे,
घोषणा केलोय मी राजा व्हावाशी इच्छा कुणाची होती? तुमची. आता माता कैकेयीला तुम्ही राजाचं वचन दिलंय दशरथ राजाहून, त्यामुळे त्या माता कैकेयीचं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची? तुमची. काही काळजी करू नका, भरतच राजा होणार. अरे कसं होणार? भरतच राजा होणार. नाही, हा तुझ्यावरचा अन्याय आहे. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, कुपवाडवाल्यांनो ऐका, कुणासाठी ऐकू नका, तुमच्यासाठी ऐका. प्रभू रामचंद्र म्हणतात, तुमच्या इच्छेसाठी सुद्धा मी सिंहासनावर बसलो, आणि ते सिंहासन तुमच्या वचनाला आयुष्यभर कलंक लावण्यासाठी निमित्त ठरणार असेल तर मी राजाच्या सिंहासनावर बसून सुद्धा मी भिकाऱ्यासारखा असेन. कारण माझ्या वडिलाची मान खाली ज्याच्यामुळे गेली तो पुत्र कधीही योग्य पुत्र होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही मला सिंहासनावर बसवला, पण कैकेयीला मातेला दिलेल्या वचनाच्या राजवचनाचा तुम्ही त्याग केला, तर तो कलंक तुमच्या कपाळावरचा कधी मिटू शकणार नाही. आणि वडिलाच्या बापाच्या डोक्यावरचा कलंक आणि डोळ्यातले दुःखाचे अश्रू हेच मुलाच्या पराजयासाठी आणि भविष्याच्या दुर्भाग्याला निमित्त असतात. माझ्यामुळं तुमच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू येणार नाहीत आणि तुमच्या कपाळावर कुठलाही कलंक लागणार नाही. मग काय करणार? तर तो प्रभू रामचंद्र दशरथाच्या पायाला खाली गुडघे टेकून बसतात, पायाला हात लावतात आणि म्हणतात, पिताश्री, फार दिवसापासून माझी इच्छा आहे तीर्थयात्रा करण्याची. फार दिवसापासून माझी इच्छा आहे सिद्धक्षेत्रांची यात्रा करण्याची, पण तुमच्या सगळ्यांच्या मोहापोटी ते मला शक्यच नव्हतं. आज ती योग्य वेळ आलेली आहे. मला सिद्धक्षेत्राच्या यात्रेचा आशीर्वाद द्या. आदेश द्या म्हटला नाही तो, कारण दशरथानं पहिला आदेश काय दिलाय? राज्याभिषेकाचा. तो आदेश पूर्ण झाल्याशिवाय दुसरा आदेश देण्याचा अधिकार नाही. तो म्हणतोय त्या आदेशाच्या अगोदर मला आशीर्वाद द्या सिद्धक्षेत्राच्या यात्रेचा. अरे असं कसं? का? होऊ दे भरत राजा, तू राहीतच. त्यावेळेला ऐकायलाय, कान उघडं ठेवून ऐकू नका, बुद्धी उघडी ठेवून ऐका. त्या म्हणतो, पिताश्री, कसं शक्य आहे? आपली भारतीय संस्कृती आहे, आणि भारतीय संस्कृतीमध्ये ज्या राज्यामध्ये वडील जिवंत आहे त्या राज्यात मुलगा राज्य करत असताना प्रजा स्वीकारू शकत नाही. ज्या राज्यात वडील दीक्षा गेला किंवा वडिलाच्या मृत्यूनंतर थोरला भाऊ त्या राज्यात असताना पाठीवरच्या भावाला राज्य कारभार करायला प्रजा कधीही स्वीकार करणार नाही. आणि मी अयोध्येत काय, अयोध्येचं क्षेत्र जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जरी मी कुठं जरी जाऊन राहिलो तरी लोक भरताला राजा म्हणून कधीही स्वीकारणार नाहीत. कारण हे नीती आणि नियती या दोन्हीच्या विरुद्ध वाक्य आहे, हे विरुद्ध व्यवस्था आहे. त्यामुळं जर कैकेयी मातेला दिलेलं वचन पूर्ण करायचं असेल आणि वडिलाचा स्वाभिमान मला सुरक्षित ठेवायचा असेल, वडिलाची मान ताठ ठेवायची असेल, तर आता मला सिद्धक्षेत्राची यात्रा करणं आणि भरताला या प्रजेनं राजा म्हणून स्वीकारायचं असेल तर मला सिद्धक्षेत्राच्या यात्रेला जाणं अत्यावश्यक आहे. म्हणून मला सिद्धक्षेत्राच्या यात्रेचा आशीर्वाद द्या. हा नियम आहे, हा नियम आहे, लक्षात ठेवा. मुलाला जर राज्याभिषेक करायचा असेल तर त्या बापानं संन्यासच स्वीकारायला पाहिजे. हे आमच्या भारतीय संस्कृतीचा आदेश आहे. आणि हे रामायणात आम्ही बघितलोय.
मुनी विद्यासागर महाराजांना आचार्य वर्धमान सागर महाराजांनी आचार्यपद धामणीमध्ये दिलं आणि आता 6 तारखेला साधनेच्या आणि अत्यंत आत्मसाधनेच्या भावनेनं ते कुंतलगिरीला चालले. कारण त्यांना माहीत होतं की आजपर्यंत जगानं मला आचार्य म्हणून स्वीकारले आणि आता किती जरी कायदेशीर मी यांना आचार्यपद दिलो असलो तर लोक आली, आम्ही दोघं सोबत असलो तर लोक पहिला माझ्याकडे येणार आणि त्यांच्या आचार्यपदाचा तो अविनय माझ्यामुळे होऊ नये म्हणून वर्धमान सागर महाराजांनी दशरथासारखा त्याग करण्याचं ठरवलं आणि कुंतलगिरीच्या यात्रेला काल तुमच्यामध्ये आहार करून गेलं. ही रामायणाची भूमिका ही भारतीय संस्कृती आहे. आणि इच्छा नसताना आचार्य छोट्या विद्यासागर महाराजांना इच्छा नसताना कर्तव्याचं पालन करत असताना कर्तव्य हे कठोर असतं आणि ते कटू घोट प्यावा लागतो म्हणून आचार्य वर्धमान सागर महाराजांना कुंतलगिरीच्या सिद्धक्षेत्राच्या यात्रेसाठी सोडायला, सेवा करायला, मदत करायला, आपलं कर्तव्याचं पालन करायला भूषापर्यंत गेलं. हे रामायण आहे, ही भारतीय संस्कृती आहे. बाप जिवंत असताना श्राद्ध घालून सिंहासनाची अपेक्षा करणारे कंस असतात. कंस ते कधीही प्रभू रामचंद्र असू शकत नाहीत. माहिती आहे, कंसानं स्वतःच्या बापाला तुरुंगामध्ये ठेवलं. श्रेणिक राजाच्या मुलानं श्रेणिक राजाला तुरुंगामध्ये ठेवलं. कुणिक काय कुणिक आणि स्वतःचं राज्य निर्माण केला. ही कुणिकाची परंपरा आहे, ही कंसाची परंपरा आहे. आणि मुलाला राज्यपद देऊन आपण संन्यासाची भूमिका. आणि अजून माझं काय तसं समाधीचं वय झालं नाही. म्हणजे तुम्ही माझ्याकडं तशी अपेक्षा ठेवत असला तर कुपवाडवाले आणि कोण, अजून माझी तशी समाधीची अवस्था झाली नाही. आणि समाधी जर माझ्या पुढं दिसली तर मी माझ्या कुठल्या शिष्यांचा मोह ठेवणार नाही. एका सेकंदामध्ये मी त्याग करून पुढे जाणार. एका सेकंदामध्ये त्याग करून मी समाधी साधणार आहे. कारण आदी व्याधी आणि उपाधी, आदी व्याधी उपाधी ह्या तिन्हींचा त्याग केल्याशिवाय समाधी होत नाही. समाधी होत नाही. आता मुलाचारमध्ये तोच विषय चालला होता. इथं 2 दिवसापूर्वी स्वाध्यायामध्ये तोच विषय आलेला होता. किम ध्यानेन भवत शेष विषय त्यागै तपोभिकृतम पूर्णम भाव नयाल मिनेन्द्रिजये पर्याप्त माप्ता गमय. ध्यान से क्या प्रयोजन, संपूर्ण इंद्रिय विषयों के त्याग से क्या प्रयोजन, तप से क्या प्रयोजन, भावनाओं से क्या, इंद्रियों को वश में रखने से करने से क्या, आप्त आगम से क्या साध्य. किंतु गुरु के प्रीति मात्र भव को नष्ट करने में समर्थ है. गुरूंची इच्छा, गुरूंचं प्रेम, गुरूंचा आदेश, गुरूंचा आदर आणि गुरूंच्या चरणामधलं स्थानच आपल्या भवाला नष्ट करण्यामध्ये समर्थ असतं. गुरु के बिना सभी गुण ऐसे है जैसे बिना राजा की सेना जो अपने प्रयोजन की सिद्धि में समर्थ नहीं होती. गुरुचं स्थान काय आहे? कुपवाडवाल्यानं कोणी महिलांनी गैरसमज करून घेऊ नका. आचार्यांनी शास्त्रात उदाहरण दिले म्हणून सांगतो. किती महिला सुंदर असू दे, किती महिला सौंदर्यवान असू दे, किती महिला तारुण्यानं भरलेली असू दे, अंगावर 50 तोळं सोनं गळ्यात आहे, मान वाकल्या त्या सोन्यानं, किती असू दे, पण त्या महिलेच्या कपाळावर जर कुंकू नसेल आणि त्या 50 तोळ्या सोन्यामध्ये एक अर्धा तोळ्याचं जर मंगळसूत्र नसेल तर त्या महिलेचं सौंदर्य आणि त्या महिलेच्या अंगावरच्या दागिना सगळा व्यर्थ आहे. खरं आहे काय खोटं आहे सांगा? खरं आहे काय खोटं आहे? ऐकू ना, काय इथं टॅक्स नाही आणि मी कोणालाही जबरदस्तीने मी टाळी वाजवायला लावत नाही. माझं खुल्लम खुल्ला काम असते. मी सांगून चॅलेंज देऊन छातीत वार करणारा योद्धा आहे, पाठीत वार करणारा मी नाही. लक्षात ठेवा. खरं आहे ना?
तसं लक्षात ठेवा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जगात बाप नसेल तर 1000 मित्र असतील, तर बापासारखा मित्र दुसरा कोण नसतोय. देश कुलू खरं आहे का खोटं आहे? खरं आहे ना? जगातले 1000 मित्र असतील, पण बापासारखा मित्र नसलं तर जीवन अपूर्ण असतं. हजारो महिला जीवनात असतील, पण आईसारखी एक महिला नसेल तर तो भिकारी असतो. तसं हजारो भक्त असलं तर काही उपयोग नाही. गुरु एक जीवनात असतील तर ते जीवन पूर्ण असतं. गुरुशिवाय जीवन अपूर्ण असतं. कुठलीही महिला नवऱ्याशिवाय माझं जीवन पूर्ण आहे म्हणू शकत नाही. कुठलीही बहीण भावाशिवाय माझं जीवन पूर्ण आहे म्हणू शकत नाही. कुठलाही भाऊ बहिणीशिवाय माझं जीवन पूर्ण आहे असं म्हणू शकत नाही. कुठलाही भक्त भगवंतांच्या शिवाय माझं जीवन पूर्ण आहे म्हणू शकत नाही. तसं कुठलाही शिष्य गुरुशिवाय माझं जीवन पूर्ण आहे असं म्हणू शकत नाही. गुरुशिवाय जीवन पूर्ण करणारा भक्त नसतो, तो कमभक्त असतो. लक्षात ठेवा. भगवंतांशिवाय असू शकत नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांना कैकेयीनं पाठवलेलं नव्हतं. कुठं? वनवासात. दशरथानं आदेश दिला नव्हता. म्हातारपणी वडिलाच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू आणि कपाळावर कलंक लागू नये. आणि आयुष्यभर ज्या आईनं, मला वाटतंय असं, सौधर्मेंद्र कुंभोज, मला असं वाटतंय बहुतेक रामायणपासूनच ही म्हण चालू झाली काय कुणास ठाऊक, माय मरो पण मावशी जगू. कारण रामायणात प्रत्येक जणांच्या मुलांना दुसरीच माया करत होती. कौशल्याच्या रामाला माया कैकेयी करत होती, भरताला माया कौशल्या करत होती. ही तिथनं चालू झाली. ज्या आईनं, माझ्या मावशीनं म्हणजे काकी आई काय म्हणायचं म्हणा, जिनं मला लहानपणापासून मांड्यावर खांद्यावर घेऊन खेळवली, घास भरवली, एवढं मोठं केली, आज आयुष्यात येऊन पहिल्यांदा तिने एक इच्छा माझ्या वडिलाखंड आणि माझ्याकडे बाप केली की माझा मुलगा सिंहासनावर बसू दे. मग आयुष्यभर जिनं आम्हाला एवढं मोठं केली, संस्कार केली, त्या आईसाठी आणि त्या वडिलाच्या स्वाभिमानासाठी मी माझा एक सिंहासनाचा त्याग करू शकत नसेन तर यांच्या उपकाराची परतफेड मी कशी करणार, ही जाणीव प्रभू रामचंद्रांच्याकडे होती. म्हणून प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं. ते अयोध्येचे राजा म्हणून कमी प्रसिद्ध आहेत, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. बघू कधी तर आपल्याला असं प्रसंग मिळाला, चुकून कुपवाडवाल्यांना वाटलं मला बोलवावं आणि कुपवाडवाले चुकून बोलवायला आले आणि मला पण चुकून 2-4-8 दिवसाचा वेळ मिळाला, तर ओरिजिनल रामायण, हां ही बघ, ताण लागल्यावर विहीर खोदणार, चातुर्मासला या, गावात आल्यावर म्हणणार चातुर्मासला या. ओरिजिनल आमचं घर पिक्चर टाकी अशीच आहे. आमच्या पिक्चर टाकीवर लिहिलं बोर्ड रामायण, तर आमच्या पिक्चर टाकीमध्ये आम्ही रामायणच दाखवणार. रामायणाचा बोर्ड लावून महाभारत काय आम्ही करणार नाही. आमचं कामच असं आहे, खुलेआम आमचं काम आहे. आमच्याकडे रामायणचा बोर्ड आहे तर रामायणच दाखवणार. महाभारताचं फ्लॅक्स एकदा दाखवलं तर महाभारतच दाखवणार. अमेरिकेला जाणार आहे म्हणून जाऊन इंग्लंडमध्ये उतरायचं, आम्हाला तसलं जमलंच नाही. राजकारण माझा सगळ्यात आवडता विषय, खरं राजकारण मी कधीच करत नाही. पण ज्यावेळी भविष्यात कधी चुकून कुपवाडमध्ये मला यायचा प्रसंग आला तर एक 3 दिवस तुम्ही जर एक 3-3 तास वेळ दिला, किती तास? 3-3 तास, तर अत्यंत संगीतमध्ये तुम्हाला रामायण, त्या रामायणमध्ये बाप कसा असतो, आई कशी असते, पुत्र कसा असतो, जावा उर्मिला सीता कशी असते, भक्त गुरु आणि भक्त शिष्य कसे असतात, गुरु भक्त आणि भगवान कसे असतात, कर्तव्य काय, खरं धर्म काय, मी सांगण्याचा प्रयत्न करीन. स्वतःच्या वडिलांच्या स्वाभिमानासाठी वडिलांना म्हणला तुम्ही हात जोडायची
माझ्यामुळं तुम्ही हात जोडायची तुम्हाला वेळ आली. हिथंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा माझा पराभव. अहो पुरी बायका ऐकायला का झोपालाय? महेंद्रदा परवा पूजा केला तुम्ही, कुठल्या भगवंतांचं पूजा केला? आदिनाथ भगवंतांची. पूजेत होता काय नुसता कामच करत बसला? कामच करत बसला. आता माझ्या ठिकाणी कुठं पूजा असेल तिथं 7 दिवस यायचं वेळ काढून. हां, तुम्हाला बरोबर आदिनाथ भगवान दाखवतो. काळजी करत होते आदिनाथ भगवान. राजे असताना ब्राह्मी आणि सुंदरी येतात आणि ब्राह्मी आणि सुंदरी येतात, म्हणतात पिताश्री आपला चेहरा थोडा नाराज दिसतोय. वडिलाचा चेहरा नाराज आणि गुरुच्या दुःखातले पाणी बघायला काळीज असावं लागतं. ते काळीज असणाऱ्यांची भावना आहेत या गोष्टी. तिचे काय भानगड? तर ते म्हणते काय नाही काय नाही 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 काय तर झाले. हे हुंडास्पृनी कालाचा दोष आहे. ते म्हणतात मी तीर्थंकर असताना सुद्धा होणार आहे, पण मला कधी ना कधी कुणापुढं तर मान झुकवावी लागणार आहे. शक्य कसं आहे? तुम्ही तीर्थंकर होणारी जीव, तुम्ही अयोध्याचे राजे, प्रथम तीर्थंकर, तुम्ही कसं कुणापुढं मान झुकवणार? झुकवावी लागणार आहे. कुणापुढं? तुमच्या दोघांच्या नवऱ्यांच्या पुढं. का? किती झाली तर जावया पुढं सासऱ्याला मान खाली डोळं करून जगावं लागतं. त्या दोन्ही बहिणी फक्त एकमेकाच्या डोळ्याकडे बघितल्या. भावना, हृदय, करुणा, दया असते ना, श्रद्धा, समर्पण, त्यावेळी बोलावं सुद्धा लागत नाही, डोळ्याची भाषा कळते. आणि ह्या सगळ्या जिथं मेलेल्या असतात तिथं शब्द सुद्धा कळत नाही. नुसता डोळ्याने एकमेकाकडे बघितल्या आणि दोन्ही बहिणी आदिनाथांच्या मुली पायात पडल्या आणि म्हणल्या पिताश्री ही वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. का? तर त्यावेळी त्या दोघी म्हणतात आम्ही लग्न केल्यावर आमच्या नवऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला जर त्यांच्या पुढं खाली डोळं घालावं लागत असेल तर आमचा याच्यापेक्षा मोठा पराभव नाही. त्यामुळं आम्ही आजीवन ब्रह्मचारी व्रत घेतो, आम्ही लग्नच करणार नाही. तर तुम्हाला आमच्यासाठी खाली मान घालावं. एक वडिलाला खाली मान घालायला लागू नये म्हणून पुरींनी आयुष्यातल्या पंचेंद्रिय विषयांचा त्याग केला. आणि पोरांनो, तुम्हाला ज्या आईवडिलांनी मोठं केलं त्या आईवडिलांच्या म्हातारपणासाठी तुम्हाला बायकोला शांत बसवायचं होत नसेल आणि ज्या गुरूंच्यामुळे एवढं जीवन मिळालं त्या गुरूंच्या स्वाभिमानासाठी 4 भक्त गप बसवायचे होत नसतील तर तुमच्या जीवनात काय अर्थ आहे? काय अर्थ आहे? आम्ही दुसऱ्यांच्या तालमीत जाऊन शड्डू मारून हिंदी केसरी पदवी घेतलोय. मी इथं तालीम पण तुमचीच, पैलवान पण तुमचाच, पंच पण तुमचाच आणि गदा पण हिंद केसरीची तुमचीच. आणि उगाच हिंद केसरी. अरे जगाने हिंद केसरी म्हणायला पाहिजे. दुसऱ्याच्या तालमीत जाऊन आम्ही शड्डू मारून त्याच्यावर विजय मिळवून आम्ही पद मिळवायला पाहिजे, त्यावेळी हिंद केसरी पद होते. तसं आम्ही लोकांच्या मनात, हृदयात, समाजाच्या मनात, समाजाच्या हृदयात, आणि ज्यावेळी एकदा समाजाच्या मनात, हृदयात, गुरुच्या हृदयात सगळ्या ठिकाणी स्थान निर्माण होते ना, त्या ठिकाणीला आपोआप सगळं जीवन सुंदर आणि आनंदमय म्हणते. म्हणून खरा धर्म कोणता? शीतल, प्रमोद, खरा धर्म तोच आहे जो सुखामध्ये अहंकार करून देत नाही आणि जो दुःखामध्ये आर्त रौद्र ध्यान करून देत नाही. खरे गुरु तेच, खरी जिनवाणी तीच जी आत्म्याला परमात्मा बनवण्यासाठी निश्चल, निस्वार्थ, निपक्षपणे निर्मळ धर्म शिकून आत्म्याला निर्मळ करण्याचा प्रयत्न करते. तो खरोखर असतो, ती खरी जिनवाणी असते. अन्यथा काय? खोटी महत्वाकांक्षा, कर्णाकडे योग्यता असून सुद्धा मृत्यूला निमित्ताला जायला निमित्त ठरली. खोटी महत्वाकांक्षा चालत नाही. म्हणून इथे एक मित्राचं वाक्य आलं तर मित्राचं
खरा मित्र धर्म आहे. सांगू काय नको? बंद करू? कंटाळालाय? जावा. सांगू? हां, तुम्ही कुपवाडवाले अत्यंत प्रामाणिक लोक आहे. पहिला पैराला बैल आणत होती की पाहुण्याकडं, 2-3 टायमाला झुपायचंच, पाहुण्याचा बैल आहे. तसं तुम्ही एकदा खायला घालून आपलं सांगा, तुम्हाला बघायला काय बिघडते? बरं असू द्या, आता तुमचं खल्लंय म्हणून सांगतो. या जगातले एक मैत्रीचं नातं आहे. कुठलं? सुदामा आणि श्रीकृष्ण. बिन बोलता मैत्री कळते, बिन बोलता मित्राचं दुःख कळतं, त्याला खरा मित्र म्हणतात. बिन बोलता आई वडिलांचं भाव कळतात, त्याला पुत्र म्हणतात. आणि बिन बोलता गुरूंच्या इच्छा कळतात, त्याला शिष्य म्हणतात. ही नियम आहे भारतीय संस्कृती. अत्यंत कठीण परिस्थिती होती. सुदाम्याला खायला सुद्धा अन्न नव्हतं, दरिद्र झालेला होता. त्याही सुदाम्याची बायको म्हणते, तुमचा मित्र आता द्वारकेचा मथुरेचा राजा झालाय, तुम्ही जावा की तुमच्या बालपणीच्या मित्राकडं, तुम्हाला काहीतरी मदत करेल. होय होय, माझा सकाळही चांगला आहे, करेल मदत. मग मित्रा कसं कळ मोकळं कसं जाता? मग ते घरात थोडे पोहे होते, पोहे ते भिजवले, त्याला फोडणी घालायला तिच्या घरात तेलसुद्धा नव्हतं. कांदा म्हणू नका, तेल. तुम्हाला पोहे म्हटलं की कांदा पोहे, भजी म्हटलं की कांदा भजी. असलंच काय सांगायचं कुपवाडवाल्यांचं. आता फोडणी घालायला कांदा पाहिजेच असं शेंगदाणे पोहे सुद्धा होतात, पण तेला तुपाशिवाय फोडणी होतं. म्हणून मी सांगितलं ते तेल नव्हतं तिच्याकडे. तिनं चटणी मीठ मिसळली, जरा हलवली आणि ते पोहे दिली. पोहे घेऊन तो कापडात बांधला, गेला. फार दृष्टांत मोठा मी सांगत नाही. कसं बसं करून तो मित्रापाशी गेला. मित्र वरनं बघितला, पळत पळत आला, माझा सुदामाला. सुदाम्याला घेऊन गेला. काही विधेही मागलं, पुढलं विचार नाही. तू दमून आला असशील, थकून आला असशील. त्याला चांगलं गरम गरम पाण्यामध्ये आंघोळ, उठणं, लाटणं, काय काय लावून त्याला आंघोळ, त्याला इतकं सगळं करायला लागला. 4 दिवस सोन्याच्या ताटलीमध्ये पंचपक्वान्न जेवण सगळं द्यावं लागला. पण एकदा पण विचार नाही, हो तुझी बायको कशी आहे, तुझं पोरं कसं आहे, ऐका लागलाय. सुदाम्या सोन्याच्या ताटलीमध्ये त्या मथुरा अयोध्या नगरीमध्ये, काय द्वारका नगरीमध्ये पंचपक्वान्न खात होता. पण प्रत्येक घासामध्ये त्याचा मुलं दिसत होती, त्याची बायको दिसत होती. एक नवऱ्याला दुःखात असणाऱ्या, संकटात असणारा पुत्रांनी बायको दिसू शकते. तुम्हाला भगवंत आणि गुरु दिसत नसतील तर तुमच्या आयुष्याचा उपयोग काय? 4-5 दिवस झाले, श्रीकृष्ण विचारायलाच तयार नाही, तुझ्या बायको पोरांचं काय. शेवटी याला लाज वाटली. मनात श्रीकृष्णाबद्दल वेगवेगळे विचार केला आणि म्हटलं, आता बाबा फार दिवस झालं तुझं अगत्य पाहुणचार, आता मला घराकडे जायला पाहिजे. मुद्दाम म्हणतोय, बायको आहे, पोर आहे, त्यांना मला वाट बघत असतील ते असं. तरी पण म्हटलं नाही, तुला किती बायका आहेत, म्हणजे ह्याला जास्त होत्या म्हणून अपेक्षा. हो, उदाहरण सांगायला लागलो. पोरं किती आहे, ते काय करतात, तुझं काय, काही विचारलं नाही. हे राहा की आणि 2 दिवस ठेवून घेतला. शेवटी म्हटलं, आता मी जातो बाबा. जाताना अंगावर चांगली कपडे बिपडे सगळं दिला. पण त्या सुदामेच्या मनामध्ये इतकं मनामध्ये द्वेष, म्हणजे तिरस्कार. सुनील दादा कसला येऊ माझा मित्र, कसला माझा मित्र, मला विचारला सुद्धा नाही, माझं ऐकून सुद्धा घेतलं नाही, कशासाठी आलाय सुद्धा विचार काही नाही. असं श्रीकृष्णाबद्दल मनात विचार करत आपल्या नगराकडे गेला आणि बघतोय तर याला विशीतच. तुम्ही कसं सूतगिरणीपाशी स्वागताला काल आचारशींच्या गेलता, आज माझ्या आलता की नाही, होय तर म्हणा, नाही तर म्हणा, आलता की नाही. तसं त्या सुदामेच्या स्वागताला विशीपर्यंत सगळी लोक, सगळं नगारा बिगारा वाजवत सगळं. ते हे म्हटले कोण येणार आहे बहुतेक म्हणून तो साईडनं चाललाय, कोण तर बहुतेक या लागले म्हणून. तर त्याला म्हटले, यार तुझ्या स्वागतासाठीच थांबलोय. होय,
मग ह्याचं पण जरा छाती फुगली, काय फुकटचा माल गावला, त्याला काय बिघडलं, चालला ह्यो. सगळं गेलं चाललं, ह्याची गल्लीच याला गावना, ह्याची गल्ली ह्याला गावना, तरी पण चालला चालला. पुढं जाऊन जरा जवळ बघतोय तर पुढं चांगली साडी वस्त्र मुलं सगळं दिसाल्यात. कोण आहे म्हणून जरा जवळ जाऊन बघतो तर ह्याचीच बायको, ह्याचीच पोरं, अंगावर सोनं दागिनं सगळं, घर बघतोय तर श्रीकृष्ण काय ते अत्यंत प्रभावी राजा, सगळं एकापेक्षा एक तयार, राज महालासारखं घर. तू म्हणतो हे काय, तुम्हाला सांगितलं होतं कोणी, ह्या जगात तुम्हाला एकच मित्र चांगला आहे, आपले श्रीकृष्ण. तुम्ही बिन बोलता सुद्धा तुम्हाला मदत करेल, तुमचं दुःख दूर करेल, सांगितलं होतं की नाही. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी तिथं पोचलाय त्या दिवसापासनं त्याने आपलंच घर नव्हे, माझा मित्र कशा ठिकाणी राहायला पाहिजे म्हणून सगळ्या नगरालाच त्यांनी श्रीमंत केलं, सगळं वैभव संपत्ती ऐश्वर दिलं, हे राजमहल आपल्याला बांधून दिलं, हे सोना अडका हे सगळं तुमच्या मित्रांनी पाठवलेत. बघा तुम्हाला सांगत होतो, बिन मागता सुद्धा देणारा या जगातला मित्र तुमचा श्रीकृष्ण आहे, म्हणून तुम्ही तिथं जावा. आणि तुम्ही गेल्यापासून 5-6 दिवसात इथं हे सगळं असं झालं. त्याच्या डोळ्यातनं घळा 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 दुःखाचे अश्रू यायला लागले. किती मी पापी आहे, किती मी दुर्भाग्य आहे, ज्या मित्रानं 6 दिवस मला तिथं बसवून आंघोळ घातली, पोटाला घातलं, जेवण घातलं, माझ्या आयुष्यात होणार नाही असली सेवा केली, आणि मला तिथं सेवा करत असताना इथं माझ्या नगरालाच त्यानं एवढं सगळं सुंदर केलं. आणि त्याच मित्राबद्दल मी शंका घेतलो, त्याच मित्राबद्दल मी घरात मनात गैरसमज करत बसलो. अरे रे, मी किती पापी आहे, मी किती पापी आहे, मी किती पापी आहे. पण त्याचं ते दुःख तो बोलू शकत नव्हता. सौधर्मिंद्र, असा आपला धर्म आहे, जैन धर्म. तो बिन बोलता आपले सगळे दुःख दूर करतो, तो बिन बोलता आपल्याला दुःखातून मार्ग काढून देतो, तो बिन बोलता आपल्याला आधार देतो पडते वेळी. त्याला म्हणतात धर्म, त्याला म्हणतात गुरु. गुरुचं चुकीचं शिकून द्रोह करत नाहीत, तर गुरु समर्पण करत असतात. आपल्या गुरूंच्यावर शिष्यांना समर्पण शिकवत असतात. म्हणून इथं वाक्य आलं की धर्मासारखा मित्र दुसरा कुणी असू शकत नाही. म्हणून तुम्ही कुपवाडवाल्यांनो, आपल्या पूर्वभावातल्या केलेल्या भूतकाळातील पाप कर्माच्या उदयात कधी कधी चांगले दिवस येतात, कधी चुकीचे दिवस येतात, कधी 4 लोक चांगलं म्हणतात, कधी 4 लोक वाईट म्हणतात. तर त्याचा दोष आपण आपल्या धर्मावर द्यायचा नाही. हे माझं कर्म आहे असं समजावून घेऊन शांत सुखी आनंदी जगा. कारण तुमचा खरा मित्र आपला धर्मच आहे. धर्माशिवाय आपला मित्र असूच शकत नाही. असा धर्मरूपी मित्र जोपर्यंत तुम्हाला आणि मला मोक्षाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत सदैव असा धर्मरूपी मित्र तुम्हाला आम्हाला मिळू दे. आणि तो प्रामाणिक असू दे, तो समर्पित वृत्तीचा असू दे. आणि मीही भगवंतांच्या पुढं अशीच प्रार्थना करतो की मला असा मित्र, धर्मरूपी मित्र असाच भेटू दे जो मला मोक्षाला निमित्त पडेल. नसेल कपटी मित्रापेक्षा मग दिलदार शत्रू बरा. जो मित्र, जे भक्त, ज्या भावना, ज्या इच्छा, ज्या महत्त्वाकांक्षा मला माझ्या मोक्षापासून, माझ्या भगवंतांच्या वचनापासून, मला जिनवानीच्या आचारसंहितेपासून आणि गुरूंच्या चरणातून दूर घेऊन जाणारे असतील, असे कपटी मित्र, असे कपटी भक्त, असे कपटी श्रावक श्राविका मला कधीच मिळू दे, कधीच मिळू नयेत. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि दमदो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.